नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी ब्लेझर आज घातलाय, ते म्हणजे एका मीटिंगला गेलो होतो आणि तसाच येऊन बसलोय म्हणून ब्लेझर घातलाय, बाकी वेगळं काही वाटून घेऊ नका. पण आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आजचा विषय आहे ते म्हणजे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जी चर्चा आहे ही थांबली आहे. हो, थांबली आहे. ही चर्चा थांबली आहे का थांबवली गेली आहे तेही आपण बघणार आहोत. पण आता जर ही चर्चा थांबली असेल तर मग दोन्ही राष्ट्रवादींच्या समोर आता नेमकं कोणती दिशा राहणार आहे, कोणती आव्हानं राहणार आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स देखील ज्या आहेत या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. आता थोडंसं आपण अपडेट्स जसे घेतो तसं घेत येऊयात. एकतर अजितदादांच्या निधनानंतर अगदी चौथ्याच दिवशी आपण म्हणूयात, पण सुनेत्रा पवार यांनी मुंबईत येऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर एकूण सगळ्या गोष्टींना वेग आला. ते म्हणजे विलिनीकरणाच्या शरद पवार गटातल्या अनेक नेत्यांनी, अजितदादांचं स्वप्न होतं की दोन राष्ट्रवादी यांचं विलिनीकरण व्हावं आणि त्या पद्धतीने आता त्यांचं स्वप्न हे पूर्ण करावं लागेल किंवा स्वप्न पूर्ण करायला हवं, अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झाली. या चर्चेच्या बाबतीमध्ये इकडनं राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं सुनील तटकरे जे आहेत, सुनील तटकरे या बाबतीमध्ये फक्त एकच बोलत राहिलेले आहेत की या बाबतीमध्ये आम्हाला अजित पवारांनी असं सांगितलेलं नाही की आपल्याला दोन राष्ट्रवादींचं मर्ज करायचं आहे किंवा एकत्रीकरण करायचं आहे किंवा विलिनीकरण करायचं आहे. एकत्रीकरण करायचं आहे ते म्हणजे फक्त आपल्याला जिल्हा परिषदेच्या दृष्टीने करायचं आहे. म्हणजे या दोन्ही बाजूंनी दोन दावे प्रतिदावे असे सुरू राहिले. यामध्ये त्याच्यानंतर मग 13व्या नंतर सुनेत्रा पवार यांनी एकूणच उपमुख्यमंत्री पदाची सगळा कार्यभार सुरू केला. त्या मंत्रालयात आल्या, त्यांनी बैठका घेतल्या, कॅबिनेटच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली आणि हे सगळं करून तातडीनं त्या दिल्लीलाही गेल्या. दिल्लीला जाऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं दिल्लीला गेले आणि त्यांचीही अमित शहांबरोबर चर्चा झाली. ही माहिती आपण सगळी बघितलेली आहे किंवा यावर आपण बोललेलो सुद्धा. आता विलिनीकरण होणार का, विलिनीकरण थांबलंय का, किंवा पुढे जाऊन आता विलिनीकरणाची चर्चा कशी सुरू होतीये, यावर बराच सगळा खल झाला. आणि काल परवामध्येच सुप्रियाताई सुळे ज्या आहेत त्यांनी एक फार महत्त्वाचं वक्तव्य केलं की जेच वक्तव्य हे सांगतं की विलिनीकरणाची चर्चा आता पूर्णतः थांबलेली आहे. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या तर सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की अजितदादा आणि मी आम्ही दोघं बहीण भाऊ आहोत, त्यामुळे आमच्यामध्ये एक संवाद होता, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आमच्यामध्ये बोलणी झालेली आहेत. पण आता या गोष्टींना काय अर्थ आहे, माझा दादाच जर आता नाही आहे तर या सगळ्या गोष्टी बोलून आता उपयोग काय आहे. याच गोष्टींचा अर्थ असा आहे की याचा अर्थ विलिनीकरणाच्या बाबतीतल्या चर्चा ज्या आहेत त्या आता दोन्ही बाजूनी थांबलेल्या आहेत. मग आता विलिनीकरण होणार का होणार नाही, या चर्चा थांबल्या आहेत का थांबवल्या गेल्या आहेत हे देखील आपल्या मनामध्ये येतं. तर या चर्चा थांबलेल्या आहेत का, तर एका बाजूनी जर आपण बघायला गेलो तर या चर्चा का थांबल्या गेलेल्या आहेत हेही आपण बघूया. अजित पवार असताना विलिनीकरणाची चर्चा सुरू होती का, तर ती होती. अगदी बऱ्याच सगळ्या गोष्टी पुढपर्यंत गेल्या होत्या. अगदी 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी हे घोषणा करणार होते की आपण विलिनीकरण करतोय, असं अजित पवार गटातले काही नेते म्हणत होते. पण मुळामध्ये ते खरं आहे का नाही आपल्याला माहीत नाही. पण चर्चा या नक्कीच झालेल्या होत्या, विलिनीकरणाला घेऊन झालेल्या होत्या. त्याचा एक आराखडा तयार झाला होता, मसुदा तयार झाला होता, एक स्ट्रक्चर तयार झालं होतं. या स्ट्रक्चरमध्ये कोण पुढच्या काळामध्ये मंत्री होईल हे सगळं होतं. मग असं असताना आता त्याला ब्रेक का लागलाय, तर आता अजितदादा स्वतःच या जगात नाही आहेत
आणि त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. एक लक्षात घ्या, अजितदादा असताना सगळं नेतृत्व, दोन्ही राष्ट्रवादींचं नेतृत्व हे अजितदादांनी सांभाळलं असतं. पण आता ती परिस्थिती नाही आहे. आणि म्हणूनच आजच शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या जे मासिक आहे त्याच्यामध्ये जो एक लेख लिहिला आहे, त्या लेखामध्ये शशिकांत शिंदे हेच म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादींचं नेतृत्व हे अजित पवार करणार होते आणि त्यासाठी आम्ही सगळे मान्यही झालो होतो. हेच आज शशिकांत शिंदे हे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा लेख लिहिलाय, त्याच्यामधनं त्यांनी हे सांगितलं आहे. मग हे सगळं असताना ही चर्चा थांबली, याचं कारण आता अजितदादाच नाही आहे. त्यामुळे चित्र बदललेलं आहे. आता नेतृत्व कोण करणार हा मुद्दा आहे. आता नेतृत्व शरद पवार करणार का? मग शरद पवार करणार असतील तर अजित पवार गटातल्या नेत्यांना ते मान्य असणार आहे का? सुनेत्राताई जर नेतृत्व करणार असतील तर मग ते शरद पवार गटातल्या नेत्यांना मान्य आहे का? सुप्रियाताई नेतृत्व करणार आहेत का? असे सगळेच मुद्दे समोर असल्यामुळे या चर्चेला ब्रेक लागत गेला. आणि दुसरा जो ब्रेक लागला तो एक फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे की जेव्हा अजित पवार होते तेव्हा विलिनीकरणाच्या या सगळ्या प्रक्रियेला मुळामध्ये भाजप केंद्रस्थ नेतृत्व जे आहे भाजपचं, त्यांचा ग्रीन सिग्नल होता. त्यांचा ग्रीन सिग्नल यासाठी होता की 2029ला बरोबर 2029 पर्यंत जर का ही राष्ट्रवादी आपल्यामध्ये आली असती, NDA मध्ये शरद पवारांचा गट सामील झाला असता, तर एक तर संख्याबळ वाढतं आणि दुसरं त्यांनी इतर देशातल्या सगळ्या विरोधी नेत्यांना हे दाखवता आलं असतं की बघा, तुमच्या UPA गटातले एक प्रमुख शरद पवार, खुद्द शरद पवार हे आमच्या बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यासाठी केंद्रीय नेतृत्व भाजपचं त्यावेळेला जेव्हा अजित पवारांची बोलणी इकडे महाराष्ट्रामध्ये सुरू होती तेव्हा मोदी असतील, शहा असतील, यांचा ग्रीन सिग्नल या विलिनीकरणाला होता. मग आता तो आहे का नाही आहे? तर आता तो नाही आहे. आणि तो कुणाला नको आहे? तर तो राज्यातलं जे भाजपचं नेतृत्व आहे, अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीनं आता हे विलिनीकरण योग्य ठरणार नाही, हे त्यांचं मत आहे. याचं कारणही असं आहे, शेवटी एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये प्रत्येक दिवस हा एक वेगळं समीकरण घेऊन येत असतो. देवेंद्र फडणवीसांचं असं मत आहे आणि त्यांनी ते केंद्रामध्ये नोंदवलं सुद्धा. अमित शहांशी चर्चा करताना त्यांनी हे सांगितलं सुद्धा की तुम्हीच आम्हाला म्हणताय की 2029 मध्ये आपल्याला कोणाच्या कुबड्यांची गरज नाही आहे, 2029 मध्ये आपण स्वबळावर लढायचं आहे. जर मग हे चित्र असेल तर दोन राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर त्यांची ताकद वाढेल आणि 2029ला ते आपल्याला सगळ्यात मोठं अडचणीचं ठरू शकतं असं एक देवेंद्र फडणवीसांना वाटतं. ते त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला सांगितलं सुद्धा आणि तिकडून सुद्धा या सगळ्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला एक ब्रेक बसलेला आपण बघतोय. त्यामुळे आता हे विलिनीकरण शक्य नाही हे दोन्ही राष्ट्रवादीच्या लोकांना, नेत्यांना कळून चुकलेलं आहे. आणि म्हणूनच सुप्रियाताईंनी जे विधान केलं की आता माझा दादाच नाही आहे, तेव्हा या चर्चा करून तरी काय उपयोग आहे, असं म्हणून सुप्रियाताईंनी एकूणच या सगळ्या विलिनीकरणाच्या मुद्द्यांना आता फुलस्टॉप दिलेला आहे. पण आता प्रश्न असा आहे की जेव्हा आता हे विलिनीकरण जर व्हायचं थांबलंय तर मग आता दोन्ही राष्ट्रवादींच्या समोर मोठी आव्हान आहे. आपण पहिल्यांदा अजितदादा गटातल्या राष्ट्रवादीकडे काय आव्हान आहे ती आपण बघूयात. मुळात मोठं आव्हान म्हणजे काय आहे? अजितदादाच नाही आहेत. अजितदादांकडे ज्या पद्धतीचा एक अनुभव होता, प्रदीर्घ 35-40 वर्षांचा अजितदादांचा राजकारणातला अनुभव होता, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याशी, प्रत्येक पदाधिकाऱ्याशी, त्याच्या सुखदुःखाशी अजितदादा जोडले गेलेले होते. त्याच्यानंतर आपल्याबरोबर जे नेते आहेत, जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, त्यांना काम करण्यायोग्य स्थिती
निर्माण करून देण्याची ताकद ही अजितदादांमध्ये होती। जर निधी कमी पडला तर तो निधी कसा मिळवून द्यायचा हे कौशल्य अजितदादांकडे होतं। त्यामुळे एक जे म्हणतो ना खमखम नेतृत्वच आज अजितदादा गटात अजित पवारांच्या रूपाने नाही राहिलं आणि तोच सगळ्यात मोठा आव्हानांचा भाग आहे। आता मुळामध्ये आमदारांमध्ये, खासदारांमध्ये, मंत्र्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये हा विश्वास सुनेत्रा पवार यांना निर्माण करावा लागणार आहे, द्यायला लागणार आहे की तुम्ही काळजी करू नका, अगदी त्याच ताकदीने आपल्या सगळ्यांना पुढे जायचंय। ही राष्ट्रवादी आपल्याला मजबूत करायची आहे आणि ती मजबूत करत असताना अजितदादांची जागा तर आपण घेऊ शकणार नाही कोणीच, पण तुमच्या कोणत्याही अडीअडचणी असतील तर त्या सगळ्या अडीअडचणी लक्षात घेऊन पक्षाची वाटचाल हे आगामी काळात आपल्याला आपण करू, हा विश्वास पहिल्यांदी या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये, नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये द्यायला लागणार आहे। याच्यानंतरचं सुनेत्रा पवारांच्या समोर आता अध्यक्ष म्हणजे राष्ट्रवादीचा आता अध्यक्ष कोण होणार, कदाचित ती अध्यक्षपदाची माळ ही सुनेत्रा पवारांच्याच गळ्यात येणार आहे। त्यांनाच पक्षाचं पूर्ण नेतृत्व करावं लागणार आहे। हे करत असताना आता दुसरं आव्हान आहे ते म्हणजे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचं। अजितदादा होते तेव्हा तो एक समतोल अजितदादा साधत होते। म्हणजे अजित पवार रोहित पवारांनाही तितक्याच हसत खेळत हे सांगू शकत होते की अरे मी तुझ्या प्रचाराला आलो नाही म्हणून तू निवडून आलायस, हे लक्षात घे। आणि तितकं ते लाईटली रोहित पवारही घेत होते। अजित पवार हे शरद पवार गटातल्या नेत्यांबरोबर, खासदारांबरोबर, आमदारांबरोबर जरी दोन गट वेगळे असले तरी इतके मिळून मिसळून होते, ते आपल्या कुटुंबामध्ये मिळून मिसळून होते आणि त्यामुळे कधीच कुठल्याही शरद पवार गटातल्या नेत्याला अजितदादांबरोबरची परकेपणाची भावना जरी ते निघून पक्ष सोडून गेलेले असले म्हणजे ते पक्ष त्यांच्याबरोबर दुसरा राष्ट्रवादी तयार झालेला असला तरी एक परकेपणाची भावना ही अजित पवारांनी कधीही येऊ दिली नाही। मग जयंत पाटील असतील, जयंत पाटलांना सुद्धा ते शरद पवार गटातले असले तरी एक आमदार म्हणून तो जो निधी पोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत, त्यांची कामं झाली पाहिजेत, हे देखील अजित पवारांनी सांभाळलं आहे। आणि म्हणून अजित पवार हे एक वेगळंच रसायन होतं आणि म्हणून ते नेतृत्व दोन्ही राष्ट्रवादींना मान्य होतं। पण मग आता सुनेत्रा पवारांच्या समोर हे आव्हान असणार आहे की शरद पवार गटाचा सामना त्यांना करायचा आहे, त्यांना सुप्रियाताई सुळेंचा सामना करायचा आहे, त्यांना इकडे शरद पवार गटातल्या आमदारांबरोबर त्यांना सामंजस्याची भूमिका घेऊन आपल्या पक्षाचं काम इथे चालू ठेवायचं आहे। हे सगळ्यात मोठं आव्हान हे सुनेत्रा पवारांना आहे। पुन्हा त्या त्याच कुटुंबातल्या आहेत, त्यामुळे कटुता पण निर्माण होऊ देता कामा नये। आपलाही राष्ट्रवादी आपल्याला त्याच विश्वासाने समर्थपणाने चालवायचा आहे आणि आपल्या कुटुंबाबरोबरच त्यांच्याही राष्ट्रवादीतल्या नेत्यांना हा विश्वास त्यांना द्यावा लागणार आहे की आपण सगळे एक, जरी आत्ता पक्ष म्हणून नसलो तरी आपण एक आहोत। तुमच्याही अडीअडचणी, तुमचेही प्रश्न, तुमचेही काही जर का तुमच्या मतदारसंघामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी मार्गी लावायच्या असतील तर त्याच्यासाठी आम्ही सुद्धा तितकेच तुमच्याबरोबर तत्पर आहोत। तर त्यामुळे हे वाटतं तितकं सोपं आव्हान नाही आहे। हा एक सगळ्यात मोठा भाग आहे, हा अजित पवार गटातल्या राष्ट्रवादीच्या समोर। शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या समोर आता एक वेगळंच आव्हान उभं राहणार आहे आगामी काळामध्ये, कारण मुळामध्ये राष्ट्रवादी हा पक्षच मुळामध्ये सत्तेत, एक तर तो सत्तेत राहतो नाही तर सत्तेच्या बरोबर राहतो, हे आपण गेले अनेक वर्ष बघत आलो। त्यामुळे आता गेले 5 वर्ष आपल्याकडे सत्ता नाही आहे,
याची खंत, याचा त्रास हा शरद पवार गटातल्या अनेक आमदारांना होतोय. कारण कामं कशी होणार, आपल्या मतदारसंघातली कामं आपण कशी करणार, आपल्या मतदारांना, आपल्या भागातल्या जनतेला आपण काय सांगणार आहोत, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. निधी ज्या प्रमाणामध्ये जसा यायला पाहिजे तो येत नाहीये, त्यामुळे पैशाचा खडखडाट होऊ शकणार आहे. कारण आपण जर विलिनीकरण झालं नाही, सत्तेबरोबर गेलो नाही, तर हे सगळे प्रश्न निर्माण होणार. तुम्हाला आठवत असेल 2023 मध्ये शरद पवारांनी एक भूमिका मांडली की आता मी निवृत्तीच्या मागे लागलेलो आहे, त्यामुळे आता जे काही नेतृत्व आहे ते आता जे तरुण लोक आहेत त्यांनी ते हातामध्ये घ्यावं. पण मग पक्षातल्या सगळ्या सिनियर मोस्ट लोकांनी शरद पवारांना त्यापासून रोखलं. त्यानंतर शरद पवार असंही म्हणाले की सत्तेबरोबर आपण जायला पाहिजे, असं माझ्याच पक्षातले काही आमदार, काही खासदारांचं म्हणणं आहे. माझं जरी काही मत असलं तरी आता मी या प्रक्रियेमध्ये पडणार नाही, सुप्रियानी या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा, हे देखील शरद पवारांनी आपल्याला सूचित केल्याचं माहिती आहे. त्यामुळे शरद पवार गटा जर आता हे विलिनीकरण थांबलंय तर याचा अर्थ आता आपल्याला विरोधी बाकावरच बसावं लागणार आहे. हे शरद पवार गटातले किती आमदार मानतील, किती आमदार या गोष्टीबरोबर राहतील, हा एक प्रश्न आहे. आज शरद पवारांच्याकडे 9 आमदार आहेत. 9तले काही हे आता उंबरठ्यावर नक्की आहेत की आपण सत्तेबरोबर गेलं पाहिजे. कारण मग त्यांचे काही प्रश्न आहेत, मग ते निधीचे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था चालवण्याच्या दृष्टीनं काही प्रश्न आहेत. त्यामुळे आता सत्तेविना बसणं काहींना शक्य होणार नाही. ते कदाचित सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील. आणि असे मग आमदारही आहेत, खासदारही आहेत. नगरसेवकांची चर्चा ही आजच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत ते असं म्हणतात की आता आपण विरोधी राहायचं की सत्तेबरोबर जायचं. आणि ही चर्चा, हे आव्हान हे शरद पवार गटाच्या समोर मोठं आहे. पण आत्ता शरद पवार गट या विचाराच्या मानसिकतेमध्ये आहे की जे जातील त्यांना आता रोखणं तर आपल्याला शक्य नाही. रोखता आलंही असतं, पण आता काही आपल्याकडे निवडणुका नाही आहेत किंवा निवडणुका आहेत म्हणून तुम्ही थांबा. त्यामुळे आता जे जातील त्यांना जाऊ देण्याशिवाय पर्याय नाही आहे. पण जे थांबतील त्यांना पवारसाहेब हे असं सांगतील की आपल्याला आता एक लॉंग टर्म खेळी पुन्हा खेळावी लागणार आहे. आपला जो मतदार आहे, जो आज आपल्याला पारंपरिक दृष्टीनं कायम आपल्याबरोबर राहिलेला आहे, त्या मतदाराला पुन्हा एकदा आपल्याबरोबर खेचावं लागणार आहे. ही सगळी प्रोसेस ही लॉंग टर्म आहे. आपल्याला लॉंग टर्मपर्यंत म्हणजे अजून काही दीर्घकाळ आपल्याला विरोधी बाकावर बसावं लागेल. हे कदाचित शरद पवार गटातनं आता सांगण्यात येईल. कदाचित तो 2029 असेल किंवा त्याच्या पुढचा काळ असेल, पण आपल्याला आपला पक्ष मजबूतीसाठी आणि आपल्या मतदार टिकवण्यासाठी, तो वाढवण्यासाठी एक दीर्घकाळ आता आपल्याला काम करावं लागणार आहे. जाणार आहेत ते जातीलही, ते त्यांच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी, त्यांची मजबुरी आहे म्हणून ते जातीलही. पण आपल्याला जर आता पक्ष टिकवायचा आहे तर ती प्रोसेस ही शॉर्ट टर्म नाही आहे, तर ती लॉंग टर्म आहे. आणि म्हणून शरद पवार गटाच्या समोर हे एक मोठं आव्हान आहे. आणि म्हणूनच आज मी जे म्हटलं की शशिकांत शिंदे यांनी जो लेख लिहिला आहे त्याच्यामध्ये आता सगळं संपलंय, पण पुन्हा एकदा तो त्याच अर्थाने आहे की जो शेवटी आपल्याबरोबर आपला मतदार जो येणार आहे, आपल्याबरोबर आपला जो एक विशिष्ट समाज आहे, त्या समाजाला आपल्याबरोबर रोखून ठेवण्यासाठी, म्हणून त्या लेखामध्ये की अजितदादांचं स्वप्न होतं की राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं. मग त्याच्यामध्ये एक त्यांनी जे दिलेलं आहे की अदृश्य शक्तींच्या धमक्या, खोट्या नाट्या कारवाया करून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला, याची आम्हाला सगळ्यांना जाणीव होती आणि ती आहे. पण
परंतु ही झालेली चूक ही अजितदादांना दुरुस्त करायची होती आणि म्हणून अजितदादा गेल्या 4 महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या कामाला लागलेले होते. अर्थात याच पॅरेग्राफवर आज सुनील तटकर यांनी आक्षेप घेतलेला आहे. ते म्हणतात की अजितदादांचं स्वप्न होतं वगैरे इथपर्यंत तुम्ही बोलता, हे सगळं ठीक आहे, पण अदृश्य शक्तींच्या धमक्या, खोट्या नाट्या कारवाया करून त्यांना राष्ट्रवादीतनं बाहेर पडायला लावणं हे सगळं खोटं आहे. अजितदादांचीच इच्छा होती, ती 2014लाही होती, 2016ला होती, 17ला होती, 2019ला होती आणि ती होती म्हणूनच 2023ला अजितदादा बाहेर पडले असं म्हणून त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट नमूद केली आहे. बाकी त्यांनी कुठल्याही प्रश्नांना उत्तरं देणं टाळलेलं आहे. ते म्हणले मी देणार नाही, जेव्हा तिकडनं कोणी काही बोलेल तेव्हाच मी यावर बोलीन. पण हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये अधोरेखित केला. याचाच अर्थ आता सगळ्या दृष्टीनं एकच आहे की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा ही आता सर्वार्थाने थांबली आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या समोर आव्हानं ही आता प्रचंड आहेत. यातून आता ती वाट कशी काढली जाते, कशा पद्धतीने वाटचाल होतीये हे बघणं फार महत्त्वाचं आहे. चर्चा थांबली आहे पण सुरूच होणार नाही का ते आत्ताही सांगता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडेल हे, कारण राजकारण प्रवाही आहे त्यामुळे ते बदलत राहतं. त्यामुळे आगामी काळात काय होतं आहे हे बघणं फार इंटरेस्टिंग राहील. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं देखील मत कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.